आणि आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू एका मोठ्या मॅच मध्ये हा निर्णय घेत त्याच्या 11 सैन्याने घेऊन ते मैदानावरती आले। तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळते। अमोल गागरे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या बाजूला संघाचा आयकॉन येवलेवाडीचा एक कोहिनूर हिरा रोहित खरातला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता। तर दुसऱ्या बाजूला पुणे सिटीतला सुपरस्टार अर्थात संतोष नागवडे स्पोर्ट फाउंडेशन संघाचा आयकॉन खेळाडू वासिक शेखला तुम्ही इथे पाहता। पारितोषिक आहे दरम्यानच्या काळात आपण पाहतो राळेगण थेरपाळ गावचं भूषण, राळेगण थेरपाळ गावचा विकासाचा अभिमान म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जातं, प्रथम लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारकिले दादांचं या ठिकाणी शुभागमन होतोय। दादांचं आम्ही खरं तर रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये मनापासून स्वागत, रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही पंकजदादा कारकिले साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो। पहिला चेंडू मिडान फोडला अमोल गागरेनं आणि या चौकाराने स्वागत केले पंकजदादा कारकिले साहेबांचं। 4 धावा। पहिल्या चेंडूवरती आपण पाहतो अमोल गागरे मिडॉन फोडतोय आणि आपल्या धावसंख्येला इथे मैदानावरती प्रारंभ करतोय। हा बॉल मुख्य पंच आपण पाहतोय सतीश जिंजोरकर सर वाईट चेंडूची घोषणा करतील। अवंतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो। 5 धावा धावपलकावरती व्यासपीठावरती उपस्थित असलेले आपण पाहतो पंकजदादा कारकिले। विशेष म्हणजे आपण पाहतोय भावी पंचायत समिती सदस्य राळेगण थेरपाळमध्ये एकदा तुम्ही जर सहज गेला तर फेरफटका मारा। विकासाचा आराखडा कसा असतो आणि गावाचा चेहरा मोदा कसा बदलला जातो। फिल्डिंग टीम रिव्ह्यू घेते आहे। तिसऱ्या पंचांकडे आपण या ठिकाणी जातो जिथे आपल्या सोबत संगमनेर तालुक्यातून हेमंत परदेशी सर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। टेनिस क्रिकेट डॉट ची संपूर्ण टीम खरं तर आपल्या सोबत आहे। आदरणीय पंकजदादा कारकिले साहेबांविषयी मी बोलत होतो, तुम्ही कधी राळेगण थेरपाळमध्ये सहज फेरफटका मारा। विकासाचा आराखडा काय असतो आणि विशेष बाबी विकासाच्या माध्यमातून गावचा चेहरामोहरा कसा बदलला जातो आम्ही पंकजदादा कारकिले यांच्या माध्यमातून पाहिले। अनेक वर्ष करत त्यांचे गाव चॅम्पियन आम्ही कव्हर केलेले आहे। विशेष म्हणजे आपण पाहतो युवा खेळाडूने एकत्रित आणले, युवकांच्या गळ्यातलं स्थान बनले आणि युवकांच्या गळ्यातल्या ताईत बनत असताना इट्स अ वाईट बॉल आपण पाहतो आपल्या गावाचाही आपल्या तालुक्याचा विकास बांधण्याचा चंग त्यांनी इथे खरं तर बांधलेला आहे। बंटी गायकवाड सरांवरती विशेष प्रेम असलेले हे नेतृत्व आहे आणि असे नेतृत्व आपण पाहतो खरं तर या ठिकाणी उपस्थित होतात। पंकजदादा कारकिले साहेबांचं आम्ही स्वागत करतो। वाईट यॉर्कर खांडून काढावं लागला पाहते बॅटची आतले एच यष्टीरक्षक कपिल गरुड सर चेंडूवरती येतील। कुठलीही धाव इथे मैदानावरती नाही। पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर आपण पाहतो 2 खराब चेंडू तुम्हाला पाहायला मिळाले। 6 धावा प्रत्येक षटकारासाठी अमोल गागरे यांच्या प्रत्येक षटकारासाठी पार्टनर फायटर्स यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक असेल। हा बॉल जबरदस्त चेंडू आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। बॅटिंग टीम रिव्ह्यू घेते। जाऊया तिसऱ्या पंचांकडे आपण इथे मैदानावरती। खरं तर अनेक वर्ष मी मैदानाच्या आतमध्ये पाहत आलेला आहे। सतीश जिंजोरकर सर स्क्वेअर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आहे। मगाशी मी खरं तर पंकजदादांचं नाव घेतलं, त्याच गावाला बिलॉंग करतात। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो स्क्वेअरले पंच पांडुरंग सरोदे सर। तर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो हेमंत परदेशी सरांना तुम्ही तिथे मैदानावरती पाहता। सहा धावा धावपलकावरती तिसऱ्या पंचांकडे आहे। सामना पाहण्यासाठी आपण पाहतो अरुंधती स्पोर्ट्स शॉपीचे ओनर आणि आज तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेले तर एस एस ब्लास्टर्स ही नामवंत ब्रँडेड बॅट तुम्हाला पाहायला मिळतात। त्या बॅटची उद्घाटन आदरणीय संतोषजी साळुंके सरांचं या ठिकाणी शुभागमन होतोय। रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। इट्स अ वाईट बॉल वाईट चेंडू आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल। अवंतर धावेबरोबर संघाचा धावपल पुढे जातो। धावपलकावरती 7 धावा आहे। आज नाही तर कधीच नाही इथे तुम्हाला जिंकायचं। आज जिंकला तर रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये तुम्ही दाखल होणार आहात। पराभूत झाला तर मग आज दिवसभर तुम्ही जे काही क्रिकेट खेळलं ते क्रिकेट मात्र पाहतो मागं पडणार आहे। वासिक यावेळेचा चेंडू मोठा फटका स्क्वेअर लेग कुठलाही मोकळा नाही आहे।
मोकळ्या जागी अमोल गागरेचं आक्रमण, लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. अवंतर धावे बरोबर आपण पाहतो संघाचा धावपल पुढे सरकतो. धावपलकावरती नजर टाकल्यास आपण पाहतो 12 धावा इथे बैदराबाद मध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतो राळेगण थेरपळ गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. अमोल गागरे बरसलाय डीप लॉंग ऑनला सनसनी चौकार. आपण सन्मान करतोय. डीजे थँक्यू, डीजे थँक्यू, डीजे थँक्यू. कॅमेरामॅन सर आपण हा सन्मान कव्हर करूया. तिथे राळेगण थेरपळ गावचं भूषण, पारनेर तालुक्याचं आपण पाहतो खरं तर उगवतं नेतृत्व जे त्या पंचायत समितीमध्ये खरं तर आपल्या सर्वांना पाहायला आवडेल. अशा आधाराने पंकजदादा कारकिले साहेब यांचा या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून सन्मान होतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक बंटी अर्थ विशाल गायकवाड सर यांच्या वतीने आपण पाहतो खरं त्यांच्यासोबत आदरणीय रावसाहेब चक्रे सर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गुणवंत यशवंत नेता इथे आपण पाहतो बैदरावरती आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. आपण जर पाहिली तर बैदराबादच्या आतमध्ये 16 धावा तुम्हाला बैदराबादच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सामना पाहण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यामध्ये आपण पाहतो टेनिस क्रिकेटचे निस्सीम चाहते युवा उद्योजक सनीदादा आगवण साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आगवण साहेब आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपण पाहतो महेश महाजन सर आपणही उपस्थित झालात. आपलं देखील आम्ही रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये स्वागत करतोय. पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती कर्जुले हरिया हा संघ कुठल्याही गडीने गमत 17 आहे. षटक क्रमांक आपण पाहतो पहिलं इथे मैदानाच्या आतमध्ये संपलंय. सौरभ सर सामना पाहण्यासाठी आपण पाहतो राहुलदादा गव्हाणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. अरुंधती स्पोर्ट्स शॉपीचे ओनर आणि एस एस ब्लास्टर्स या नामवंत ब्रॅटेजचं आपण पाहतो. खरं तर बॅटेचे ब्रँड आहेत. खरं तर उद्गाता म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने पाहतो संतोषजी साळुंके आपलं देखील आयोजक कमिटीच्या माध्यमातून सन्मान होतोय. आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. यावेळेचा चेंडू अमोल गागरेचा ब्लास्ट खूप दूरवरचा राजेश आई तडका षटकार. आपण सन्मान कव्हर करत आहोत. अरुंधती स्पोर्ट्स शॉपीचे ओनर एस एस ब्लास्टर्स हे करत बॅट तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाहायला मिळतात आणि त्या शॉपीचे ओनर आदरणीय संतोषजी साळुंके सर यांचा या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून वतीने सन्मान करतो आपण. राहुलजी गावडे कॅमेरामॅन सर आपण हा सन्मान कव्हर करूया. तिथे 23 धावा आपण पाहतो इथे बैदराबाद मध्ये तुम्ही पाहतात. अमोल गागरेच्या या षटकारासाठी पार्टनर फायटर्स यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. बाळासाहेब वाहेकर यांच्यावरती चढवलेलं मोठं आक्रमण इथे तुम्ही बैदराबाद मध्ये पाहता. यावेळेचा चेंडू ओळीने दुसरा. यस इट्स अ मॅक्सिमम. अमोल गागरे ऑन फायर. षटकार.
ओळीने 2 षटकार मैदानाच्या आतमध्ये आले. पुन्हा एकदा या षटकारासाठी पार्टनर फायटर्स यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अमोल गागरे नावाचं वादळ आलंय. वादळ नाही तर सुनामी आलाय. सुनामी नाही ज्वालामुखी आलाय आणि त्या ज्वालामुखीने प्रतिस्पर्धा संघाच्या डाव उधळायला सुरुवात इथे मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. 29 धावा धावपलकावरती षटक क्रमांक दुसरं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पुन्हा एकदा अमोल गागरेचं अधिराज्य तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळालेलं आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, गेंदबाज के मस्तक ऊपर दस्तक, राजेशाही तडका अमोल गागरेचा षटकार. बडे मॅच का बडा खिलाडी अफलातून बॅटिंग आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. षटकार हॅट्रिक पूर्ण करतो इथे मैदानावरती. स्टँड अँड डिलिव्हर, डान्सिंग डाऊन द विकेट. पुढे खूप चांगला फटका खेळलाय. संतोष नागवडे 11 स्पोर्ट फाउंडेशन. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला चेस करायची आहे, त्यामुळे जेवढा वेळ तुम्ही पहिल्या इनिंगमध्ये वाचवताना तेवढाच तुम्हाला वेळ सेकंड इनिंगला राहील. बेडलाईटचं कुठलाही अपील नाहीये. आजच्या दिवसामध्ये आपल्याला हा पहा मैदानाच्या आतमध्ये क्लिअरच करायचा आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानावरती, सामना मैदानावरती रंगलेला आहे. अमोल गागरे एकदा का चेंडूचा बॅटचा संपर्क झाला तर काय करू शकतो, धाव्यांची उधळण करू शकतो आणि मग मात्र आपण पाहतो त्याला कुणीही थांबवू शकत नाही. हे तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळालेलं आहे. ओळीने 3 षटकार मैदानावरती आले. धावपलकावरती आपण पाहतो 35 धावा तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर आपण पाहिलं दुसऱ्या मैदानावरती अनेक खरं तर सिनियर खेळाडू तिथे गेले. किरण मोरे देखील आले, वासिक तिथे बोलण्यासाठी आले, कारण माहिती होतं अमोल गागरे एकदा का बॅट तळपायला सुरुवात झाली तर मग समोर कुठला गोलंदाज आहे आणि काय त्याची लेंथ आहे त्याला काही फरक पडत नाही. त्याने ओळीने तिनं राजेशाही तडाके मैदानावरती खेळलेला आहे. येस कमीत कमी लवे तर 51,000 रुपयासाठी ही मॅच आहे. जिंकणारा संघ शेवटच्या दिवशी येताना 51,000 रुपये मात्र 100% कन्फर्म करून येणार आहे. यावेळेचा चेंडू अमोल गागरे आग लावतोय. पाणी द्या तिथे. ओळीने 4 षटकार आपण पाहतोय त्या मैदानावरती आलेले आहेत. यावेळेचा चेंडू बॅक टू द बॉलर बाळासाहेब वाहेकर, गोलंदाजाचा चिंधडा उडवतो अमोल गागरे. या षटकामध्ये चौकार. पंचेचाळीस धावा धावपलकावरती आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी, अफलातून कामगिरी आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये. मी पाहतात या षटकामध्ये धावांचा महापूर आलाय.
अमोल कागरे मात्र थांबायचं नाव घेत नाही. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा सुंदर फटका, तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले. चांगले क्षेत्ररक्षक आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एक धाव आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि एका धावेबरोबरच आपण पाहतो षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपतोय. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 46. इथे आपण पाहतो खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने जे काही संघ मैदानावरती खेळणार आहे त्या सर्व संघांच्या कर्णधारांना मात्र आपण पाहतो धरमचंद भवरीलाल फुलपगर ज्वेलर्स यांच्या माध्यमातून चांदीची कॉईन आपण या ठिकाणी देणार आहोत. त्यामुळे आम्ही विनंती करतो आमदार राहुलदादा कुल प्रतिष्ठान राहू, सायरम इलेव्हन शिरूर आणि या दोन्ही संघाचे कर्णधार या चारही संघाच्या कर्णधारांना आपण पाहतो धरमचंद भवरीलाल फुलपगर साहेब यांच्या माध्यमातून एक चांदीचे कॉईन आपण या ठिकाणी देणार आहोत. दरम्यानच्या काळात या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लाभते आहे प्रेक्षकांसाठी आपण पाहतो जे इलेक्ट्रिक स्कूटर आहे जी आदरणीय आपण पाहतो डॉक्टर संतोषजी पोटे सर, आदरणीय भरतकुमार चोरडे साहेब आणि आदरणीय सुदेशजी म्हस्के साहेब या तिन्ही मंडळावरून दिलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहतो आदरणीय डॉक्टर संतोष पोटे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. सरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या आपल्या आयोजक कमिटीच्या माध्यमातून सन्मान होतोय. बॅक टू द बॉलर, हे कॉन्टॅक्ट मला पाहायचं आहे. आदरणीय संतोषजी पोटे साहेब यांना मी विनंती करतो की आपला या ठिकाणी सन्मान होतो आयोजक कमिटीच्या माध्यमातून. डॉक्टर संतोषजी पोटे, रॉयल ट्रॉफी आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपला एक छोटासा सन्मान होतो. आपला सन्मान घेण्यासाठी आपण इथे व्यासपीठावरती या. विशेष सौजन्य आपण पाहतो या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्याला दिलेलं आहे चैतन्य हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर अविनाश गावडे सर, आणि आदरणीय डॉक्टर प्रवीण गायकवाड सर. 20 मिनिटांमध्ये आपण पाहतो खरं तर 4 षटकं तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये संपायचे आहेत. डॉक्टर संतोष पोटे सर, डॉक्टर अविनाश गावडे सर आणि डॉक्टर प्रवीण गायकवाड सर या तिन्ही मान्यवरांचा आपण पाहतो या ठिकाणी आयोजक कमिटीच्या माध्यमातून एक छोटासा सन्मान होतोय. आपला सन्मान घेण्यासाठी आपण या ठिकाणी या. 47 धावा धावफलकावरती ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये गॅलरी सौजन्य दिले अमोलदादा खुले साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आहे. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये आम्ही स्वागत करतो. यावेळेचा चेंडू रोहित खरात बरसला स्कोअर लेगच्या डोक्यावरनं चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. सतीश जिंजोरके सरांचा इशारा, षटकार. थँक्यू. महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर संघाचे कर्णधार आदरणीय पप्पू शेठ पवार आपला या आयोजक कमिटीच्या माध्यमातून सन्मान होतोय. आपल्याला विनंती असेल आपण इथे व्यासपीठावरती या. 53 धावा धावफलकावरती आपण इथं पाहतो यावेळेचा चेंडू वाईडिश लॉंग ऑफला किरण मोरे दर्शक बनवतोय रोहित खरात त्याला. वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरनं गगनभेदी तडाखा, षटकार. डॉक्टर अविनाश गावडे सर, डॉक्टर संतोषजी पोटे सर आणि डॉक्टर प्रवीण गायकवाड सर, त्याचप्रमाणे आपण पाहतो महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर पप्पू शेठ पवार या सर्वांना मी विनंती करतो की आपण इथे या. आपला आयोजक कमिटीच्या माध्यमातून सन्मान होतो. फटका फसला, माहिती होतं वास्तविक उभा आहे तिथे चूक करणार नाही. रोहित खरात बाद होईल. डावाला पहिलं खिंडार. सन्मान
पहिला धक्का आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बसला 59 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. तर एक वादळ शांत होतं ना होतं तर दुसरं वादळ मात्र मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे. पारनेर तालुक्याचं रन मशीन मधुर धुळे यांना पण इथे इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहत आहात. 59 धावा आपल्याला इथे पाहायचं आहे. हो यावेळी चेंडू अपील अपील मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा. पंच बोलतील मला वाटतं मधुर धुळे निघालेला आहे. पाहायचं आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही पंच आपण पाहतो एकमेकांशी बोलतात स्पिरिट ऑफ द क्रिकेट. आणि इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये मधुर धुळे एकदा या स्पोर्ट्समॅनशिप साठी जोरदार टाळ्या वाजवूयात मित्रांनो. तुम्ही खेळाडू म्हणून उत्तमच आहात परंतु आज तुम्ही सर्वांची मनं जिंकले. मधुर धुळे माहिती होतं बॅटचा संपर्क झाला स्वतःहून घरटं सोडून बाहेर आलेला आहे आणि स्पोर्ट्समॅनशिप आपण पाहतो मधुर धुळेंनी इथे या रॉयल ट्रॉफी मध्ये दाखवलेली आहे. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती कर्जुला हरिया ही टीम 2 गडी बाद 59 धावा आहे. अजूनही दोन षटके पहा. 20 मिनिटाचा टायमर चालू आहे. संतोष नागवडे स्पोर्ट फाउंडेशन श्रीगोंदा. याचा अर्थ बॅटिंग टीम तुम्ही खरं तर थोडी घाई करूयात आपण कारण फलंदाज एकदा बाद झाला की नवीन फलंदाज 30 मैदानावरला फलंदाज 30 सारखा क्रॉस करण्यापूर्वी नवीन फलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये असावा. 3 षटके संपलेले धावफलकावरती 59 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 4थ्या षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल आणि गोलंदाजी मार्क वरती किरण मोरेंना आपण इथे मैदानावरती पाहतो. आपापल्या तालुक्यातले तेजपुंज सितारे आहेत. पारनेर तालुक्यातला तेजपुंज सितारा अमोल गागरे तर दुसऱ्या बाजूला श्रीगोंदा तालुक्याचा भूषण किरण मोरे. हडव्या बॅटनं सुंदर फटका आहे. दोन क्षेत्ररक्षक इथे आपण पाहतोय. रोहित गजर आहे तिथे त्यामुळे चांगले क्षेत्ररक्षण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 2 धावे बरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती नजर टाकल्यास 61 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. डू ऑर डायची लढत आहे. टू बी और नॉट टू बी दॅट इज अ क्वेश्चन. तुम्हाला जिंकायचंच आहे. जो जीता वही सिकंदर जो हारा वो घर के अंदर. जिंकणारा संघ या स्पर्धेच्या बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आहे तर पराभूत होणारा संघाला रॉयल ट्रॉफी 2026 4थ्या क्रमांक पर्वाची वाट पाहावं लागणार आहे. त्यामुळे अभिनय तो कभी नाही अशी कामगिरी इथे करायची आहे. गती परिवर्तन आणि त्यावरती अमोल गागरेचा ब्लास्ट. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतोय. 15 चेंडूमध्ये 51 अमोल गागरे. चेंडूमध्ये 51 धावा अमोल गागरे. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक तर वैयक्तिक पहिलं अर्धशतक अमोल गागरेच्या बॅटमधून आलेलं आहे. 67 धावा काल नवनाथ आडवळेने या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकवलं. यावेळेचा चेंडू होता बॅक टू द बॉलर. आपण पाहतो लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक वासिक उभे आहेत. एक धाव तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय 68 धावा धावपलकावरती. हे मैदान सातत्याने नेहमीच फलदायी ठरलेले अमोल गागरेसाठी. ज्यावेळेस दुपारच्या 2 सत्रामध्ये तो लवकर बाद झाला त्यावेळेस असं वाटलं की आजचा दिवस मात्र अमोल गागरेंचा नाही आहे. परंतु अमोल गागरे जसा पर्यंत सायंकाळचं सत्र आलं अमोल गागरे नावाच्या ध्रुव ताराने आपलं अढळ स्थान बनवायला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केलेली आहे. 16 चेंडूमध्ये 52 धावांचा विध्वंस क्वार्टर फायनलच्या एका मोठ्या मॅच मध्ये अमोल गागरेने केले ह्या मैदानावरती. तर आज दिवसभर ज्याची बॅट बोललेली आहे ज्याच्या बॅटमध्ये षटकार चौकारांची उधळण झाली तो प्रवीण गावडे आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. गती परिवर्तन होता. कपिल गरुड पाठीमागे आपण पाहतो चेंडू अडवतात. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे जातोय. 70 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे रंगलेला आहे. संघर्ष रडवतो मित्रांनो परंतु हा संघर्ष तुमचं आयुष्य देखील घडवतो. त्यामुळे आज मात्र तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जिंकायचे आहे. 51,000 रुपयांसाठी चालू असलेला सामना आहे कारण जिंकणारा संघ 51,000 रुपये. नक्की शेवटच्या दिवशी वंडरफुल हिट स्टँड अँड डिलिव्हर दॅट्स अमोल गागरे ब्रँडेड हिट येतोय डीप लॉंगॉनला षटकार. मेहनत से ऊंचे सपनों का सम्राट बन जाना
इतना आसान नाही अमोल गागरे बन जाना. डीप लॉंगॉनला षटकार आणि या षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. 75 धावा धावपलकावरती किरण मोरे यांच्या षटकामध्ये धावांची मोठी उधळण करायला सुरुवात केली. 75 75 धावा धावपलकावरती आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. चौथं षटक शेवटचा चेंडू किरण मोरे यांना टाकायचा आहे. यावेळेचा चेंडू हेलिकॉप्टर दोघांमध्ये आपण पाहतो पडलाय आणि दोघांनाही बीट करतोय आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. अमोल गागरे ऑन फायर. 4 धावा. चार षटकांचा खेळ संपलाय. धावपलकावरती कर्जुले हरे टीम 79 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. गोलंदाज वापरावं लागत होता इथे. कुठला गोलंदाज वापरावा लागला हा मोठा प्रश्न होता. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये मात्र षटकामध्ये धावा भरपूर प्रमाणावरती आलेल्या आहे. शेवटचं षटक गोलंदाजी मार्कवरती जयदीप उंडे जो मला वाटतं आत्ताच्या गोलंदाजी युनिट मधला तुम्ही जर पाहिलं ना सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 79 धावा धावपलकावरती आपण पाहतो. एका बाजूला 18 चेंडूमध्ये 62 धावा. अमोल गागरे तर नॉनस्ट्राईक वरती आपण इथे प्रवीण गावडेला पाहतो. 79 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. शेवटचं षटक आहे. थोडा फोड आणि राज्य करा. परंतु एका बाजूला मात्र आपण पाहतोय अमोल गागरे या खेळाडूच्या तोंडावर रक्त लागले आणि तो शिकार करण्याचा प्रयत्न इथे मैदानावरती करेल. प्रवीण गावडे त्याला सिंगल देईल का पुन्हा एकदा जर समोर पुढे चेंडू मिळाला की त्यावरती षटकार खेचेल हे पाहायचं मैदानावरती. जयदेव फुंडे काय गोलंदाजी केली या खेळाडूला. टॉप एच मैदानावरती असेल. क्षेत्ररक्षक कपिल गरुड सर चेंडूवरती येतील. एक धाव तुम्हाला पाहायला मिळतोय. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे 80 धावा आहे. प्रतिस्पर्धा संघामध्ये देखील वासिक्षक नावाचं वादळ आहे आणि हे वादळ काय करू शकतात. दिवसभर या वादळाने सीमारेषेची भेट घ्यायला लावलेली आहे चेंडूला. त्यामुळे धावा बनवाव्याच लागणार आहे. हा प्रयत्न आपण पाहतो इथे. ऐंशी धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. यावेळेचा चेंडू फटका फसलाय. जयदीप उंडे काय गोलंदाजी केली. परंतु मित्रांनो एकदा अमोल गागरेची इनिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. ऐंशी धावा धावपलकावर 80 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. शेवटच्या षटकामध्ये माहिती होतं प्रत्येक षटकारासाठी आपण पाहतो 200 रुपयाचं पारितोषिक होतं. पार्टनर फायटर्स यांच्या माध्यमातून 6 षटकार अमोल गागरेने मारलेले होते आणि पार्टनर फायटर्स यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक अर्थात 6 षटकाराचे 1200 होतात. हे पारितोषिक आदरणीय पंकजदादा कारखेले यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचं आहे. निखिल चव्हाण सर संपर्क करा. अमोल गागरे वरती या आणि पंकजदादा आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक त्यांना द्या. 1200 रुपयाचं पारितोषिक आपण या ठिकाणी देत आहोत. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये खरं तर साजरी केली अमोल गागरेनी. यावेळेस प्रवीण गावडे डीप लॉंगॉनला सलामी देतोय. षटकार आउट ऑफ द पार्क. 6 धावा. बोल घ्या. या षटकाराबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतो. 87 धावा आहे का द्यायचा आहे.
87 धावा आपण पाहतो इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. जिथे अमोल गागरे थांबला तिथून मात्र प्रवीण गावडेने डावाचे सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतले. जबरदस्त इनिंग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अमोल गागरेची होती. तर यावेळेसचा चेंडू होता इनसाइड आउट फटका. प्रॉपर बॅटवरती मिडल झालेला नाही. क्षेत्ररक्षक आपण पाहतो तिथे चेंडूवरती आहे. पाठीमागे मात्र रोहित गजर आहेत. चेंडूला अडवतील 2 धावा तुम्हाला मैदानाच्या आत पाहायला मिळेल आणि या 2 धावेबरोबरच संघाचा धावपळ पुढे सरकतोय. 89 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. अजूनही 2 चेंडू मैदानावरती तुम्ही पाहता. धावांचा महापूर आलाय, धावांचा धबधबा आलाय इथे तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतो आणि त्या महापूरला जबाबदार असलेला अमोल गागरेने मेला इथे मैदानाच्या आतमध्ये लुटला क्वार्टर फायनल मध्ये. हा बॉल मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा इथे मैदानाच्या आतमध्ये करतील. अवंतर धावेबरोबर धावपलक 90ला पोहोचलेला आहे. 4 गडी बाद 90 अशी कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. मोठा संघर्ष मैदानावरती उभा टाकलेला आहे आणि एका मोठ्या संघर्षातून मात्र तुम्हाला स्वतःचं अस्तित्व इथे मैदानावरती उभं करायचं आहे. यावेळेचा चेंडू होता सुपर हिट. That's what the outstanding hit by प्रवीण गावडे. खिलाड़ी के मस्तक के ऊपर दस्तक. षटकार. शहाण्णव धावा या षटकाराच्या माध्यमातून धावपलकाला आकार मिळतोय. 5 चेंडू मध्ये 16 धावांचा विध्वंस आपण पाहतो इथे मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अफलातून कामगिरी, जबरदस्त कामगिरी. शेवटचा एक चेंडू टाकायचा आहे. धावांचा महापूर इथे मैदानावरती आलेला आहे मित्रांनो. पहा परंतु ह्या मैदानावरती धावा सेफ नाहीये. हे अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळेल. पाठीमागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहतो संदीप गायकवाड, राहुल गोगडे खूप चांगली बॅटिंग करून गेलेले आहेत. यावेळेचा चेंडू आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं प्रवीण गावडे फिनिश इन स्टाईल. षटकार. एकशे 2 धावा धावपलकावरती बनवला. सुरुवातीला अमोल गागरे आणि शेवटच्या षटकामध्ये प्रवीण गावडे यांनी केलेली आपण पाहतो अफलातून कामगिरी. 102 धावा धावपलकावरती बनवल्या. जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतोय 30 चेंडू मध्ये 103 धावांची गरज आहे. कर्जुल हरिया टीम चला आणि संतोष नागोडे 11 टीम चला. तुम्हाला चेस करायचे त्यामुळे तुम्ही स्पीडअप करा आणि अमोल गागरे आणि कंपनी चला बरं लगेच. विनंती आहे स्पीडअप करा. कुठल्याही परिस्थितीमध्ये आजचा दिवस आजच हा पूर्ण होईल. 20 मिनिटांमध्ये आपण पाहतो तुम्हाला 4 षटकं संपवायची आहेत. आमदार राहुल दादा कुल प्रतिष्ठान, राहुल निखिल चव्हाण, सायरम 11, डॉक्टर अविनाश गावडे, इकडे तेजस जाधव आपण या आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो तिथे अमोल गागरे या चारही संघाच्या कर्णधाराला आपण पाहतोय. धरमचंद भैरुला फुलफगर ज्वेलर्स यांच्या माध्यमातून एक चांदीचे कॉइन आपण या ठिकाणी देणार आहोत. निखिल चव्हाण आपण या. मला वाटतं अमोल गागरे आतमध्ये जातील. सामना संपल्यानंतर अमोल गागरे येतील इथे. एक काम करा अमोल या, येऊन जा. अमोल गागरे येऊन जा. जय जय. सायराम 11 शिरूर, राहुल घोडके आपण या इथे संघाचे कर्णधार. तेजस या आपण वरती. निखिल चव्हाण आपण पाहतो इथे. खरं तर धरमचंद भैरुलाल फुलपगर ज्वेलर्स शिरूर यांच्याकडे आपण पाहतो. चारही जे संघ आज मैदानावरती खेळले ते चारही संघाच्या कर्णधाराला चांदीचे कॉइन आपण या ठिकाणी देत आहोत. संतोष शेठ आपण पाहतो. खरं तर गॅलरी सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिलंय. राळेगण गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच पंकजदादा कारखिले, प्रसिद्ध गाडा मालक अमोलदादा खोले, चैतन्य हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर अविनाशजी गावडे,
बाईक सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिले आदरणीय डॉक्टर संतोष पोटे आणि कॉईन सौजन्य ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये दिलाय धरमचंद फुलपगर, या सर्वांचा आयोजक कमिटीच्या माध्यमातून सन्मान होतो. त्याचबरोबर आपण पाहतो संघमालक सौजन्य ज्यांनी दिले पप्पू शेठ पवार, डीजे एक मिनिट, राहुलदादा गावडे. त्याचप्रमाणे आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस प्रकाशजी झेंडे साहेब, प्रसिद्ध निवेदक रावसाहेब चक्रे आणि विघ्नार्थ कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर निशांत आवटी साहेब. या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपला आयोजक कमिटीच्या वतीने एक छोटासा सन्मान होतोय. आपला सन्मान घेण्यासाठी आपण इथे व्यासपीठावरती या. पहिला डाव संपला, 102 धावा बनवल्यात. जिंकण्यासाठी मात्र आपण पाहतोय 103 धावांचा पाठलाग करायचा आहे. काय घडतंय काय बिघडतंय खरं तर फॉर द लास्ट टाइम, कारण 2च दिवस ज्यांनी आपल्याला बिजी शेड्यूल मधून दिले असं पार्टनर भूषण प्रवीण गायकवाड सर आपल्यासोबत जोडले जातील. सर या आणि या सामन्याचं हप्ता वर्णन करा. थँक्यू. काही सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. डॉक्टर संतोषजी पोटे यांच्या माध्यमातून बाईक सौजन्य आम्हाला लाभलेला आहे. त्यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय आणि तो सन्मान करण्यासाठी महाराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय पप्पू शेठ पवार यांना विनंती करतो की आपण हा सन्मान व्यासपीठावरती संपन्न करावा. काही सन्मान अगदी आपण पाहतोय व्यासपीठावरती संपन्न होत आहेत. प्रत्येकाचा मान सन्मान करणारी ही रॉयल ट्रॉफी विशाल तथा बंटीदादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून गेली 3 वर्ष मोठ्या धूमधडाक्यात चालू आहे आणि या सन्मान होतोय आमच्या मान्यवरांचा व्यासपीठावरती. बॅटची काढा घेतली आहे. गलीमध्ये चेंडू संदीप गावडे अगदी आपण पाहतोय चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळतोय. पुढचा सन्मान या ठिकाणी होईल. या ठिकाणी या राळेगण थेरपाळ गावचे प्रथम नागरिक आणि क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे सन्माननीय पंकज दादा कारखेले यांनाही सन्मानित केले जाते. दादा आपल्याला विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय अनुप शेठ भंडारी आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे मुख्य आयोजक विशाल दादा गायकवाड आपल्याला विनंती करतो हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. सन्माननीय पंकज दादा कारखेले यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होताना पाहायला मिळतोय. सन्माननीय अमोलजी खोले प्रसिद्ध बैलगाडा मालक यांनाही सन्मानित केले जाते. विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा. राहुल दादा गावडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होताना पाहायला मिळतोय. त्यानंतर पुढचा सन्मान होईल सन्माननीय निशांत आवटी विघ्नहर्ता कंस्ट्रक्शन यांचाही सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा. निशांत आवटी विघ्नहर्ता कंस्ट्रक्शनचे मालक आणि या मुख्य आयोजक सन्माननीय विशालदादा गायकवाड, बंटी पाटील, राहुल गावडे. राहुल गावडे आपल्यालाही सन्मानित केले जाते. विनंती करतो आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. रामभाऊ झेंडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होताना पाहायला मिळेल. षटकार येतोय मैदानाच्या आत. थांबा डीजे डीजे थांबा थोडं. डीजे थोडेसे सत्कार तोपर्यंत आपण थोडंसं थांबायचंय. राहुलजी गावडे आपल्याला सन्मानित केले जाते. डॉक्टर अविनाश गावडे चैतन्य हॉस्पिटल यांनाही सन्मानित केले जाते. पप्पू शेठ पवार आणि संतोषजी पोटे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. डॉक्टर अविनाशजी गावडे चैतन्य हॉस्पिटल प्रसिद्ध खेळाडू आहेत. डॉक्टर साहेबांना देखील सन्मानित केले जाते. खरं तर प्रत्येकाचा मान सन्मान करणारी रॉयल ट्रॉफी आपण या ठिकाणी पाहतोय. आपले सन्माननीय मान्यवर व्यासपीठावरती आहेत. सन्माननीय रावसाहेब चक्रे प्रसिद्ध निवेदक यांचाही सन्मान संपन्न होतोय. रावसाहेबजी चक्रे विनंती करतो आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. भास्कर गोळे आणि दत्तात्रेय चौरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय. दत्ता चोरे सर चला हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. वॉट अ कॉट, लाजवाब, अफलातून, अप्रतिम झेल,
कॅच ऑफ द डे अगदी आपण पाहतोय रोहित खरातनं टिपलेला एक अप्रतिम झेल आणि या झेलसाठी संदेशजी गाजरे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल. चांदीचं कॉइन सौजन्य या ठिकाणी सन्माननीय धरमचंद बौरीलाल फुलभगर ज्वेलरचे मालक सन्माननीय देवेंद्रजी फुलभगर यांचा सन्मान आपण संपन्न करत आहोत. सन्माननीय विशालदादा गायकवाड आणि सन्माननीय भास्कर गोळे यांना विनंती करतो की आपण सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर सन्माननीय अनुप भंडारी, खरं तर फार मोठं योगदान प्रत्येक संघाला चांदीचं कॉइन त्यांच्या माध्यमातून मात्र जे दिलं जातं आपल्या मान्यवरांचा मान सन्मान संपन्न होताना जो पाहायला मिळतो आहे. सोळा धावा धावपलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सोमनाथ भाऊ ससाने यांच्या वतीने 100 रुपये कॅश प्राइज हा जो झेल घेतला रोहित साठी. ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय बाळाभाऊ कारले यांचाही सन्मान होतोय. बाळाभाऊ विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा. बाळाभाऊ कारले यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतोय. धन्यवाद. चुकून जर नजर चुकीनं व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत कुणाचा सन्मान राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. अजून दिवस आहेत आमच्याकडे. झेंडे साहेबांना देखील सन्मानित केले जाते. शिरूर पोलीस स्टेशन मोठं योगदान झेंडे साहेबांचं देखील आणि म्हणून त्यांचा प्रेमाचा सन्मान दत्तात्रय चौरे आणि त्याचबरोबर बंटीदादा गायकवाड, राहुल गव्हाणे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होईल. ओ आणखीन एक झेल अमोल गागरे चेंडूच्या खाली. आजचा दिवस अमोल गागरेचा आहे. काय फलंदाजी केली आणि त्याचबरोबर शतरक्षण देखील प्रभावी एक्स्ट्रक्षण. चारही कॅप्टन आजच्या दिवसभरातील देवेंद्रजी फुलफगर यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय एक चांदीचं कॉइन प्रत्येक टीमला आहे. प्रत्येक कॅप्टनला अगदी आपण पाहतोय चांदीचं कॉइन आहे आणि या त्यांच्या शुभ हस्ते आपण चारही कॅप्टनला हे चांदीचं नाणं नक्कीच देणार आहोत. डॉक्टर अविनाश गावडे साईराम 11 विनंती आपण समोर यायचंय. चांदीचं नाणं आपल्याला जे दिलं जात आहे सोनं चांदी खूप कमी मैदानावरती वाटली जाते त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय या आमच्या क्रिकेटच्या स्पर्धेची यशस्वीता आहे. कॅप्टनला त्या ठिकाणी चांदीचं नाणं दिलं जाते. मिडऑफच्या दिशेला चेंडूला खेळून काढला अगदी आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या 17. 20 चेंडू आणि जवळजवळ 86 धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहेत. अमोल गागरे काय जबरदस्त खेळ केला. षटकार चौकारांची प्रचंड मोठी आतिषबाजी केली. शानदार अर्धशतक झळकवलं. त्याच्या तोडीस तोड खेळ करावा लागेल तेव्हाच हा सामना ओढून आणता येईल, खेचून आणता येईल. षटकार ठोकलाय. सांघिक धावसंख्या 23. थँक्यू. राहुल टीमचा प्रतिनिधी निखिल चव्हाण नसेल तर दुसरं कोणी असेल प्रतिनिधी. चला आपल्याला दिलं जातंय चांदीचं नाणं. निखिल दादा आहेत का? निखिल चव्हाण नाही तर प्रतिनिधी चला ताबडतोब विनंती आहे. यावेळेला थोडासा मिस टाइम शतरक्षक चेंडू पासून दूर आहे. अगदी आपण पाहतोय सांघिक धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते परंतु सिंगल डबलचं आता काम थोडस कमी होताना पाहायला मिळतंय. कारण की या लक्ष आता जर पाहिलं 18 चेंडू तब्बल 79 बनवायच्या. त्यामुळं आक्रमकता, दाहकता, स्फोटकता या गोष्टींना फार मोठं महत्व आहे. 18 चेंडू 79 धावांची गरज. 24 वरती 2 गडी बाद आहेत. सायंकाळचं सत्र चालू झाले.
सूर्य जर पाहिला तर पूर्वेकडून पश्चिमेकडे झुकताना पाहायला मिळतोय, कळताना पाहायला मिळतोय. जो संधी प्रकाश आहे त्या संधी प्रकाशामध्ये हा सामना चालू आहे. मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित अगदी आपण पाहतोय. पुढचा कॅप्टन तेजस जाधव. चला विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचे. तेजस जाधव आपल्याला देखील चांदीचं नाणं त्या ठिकाणी मात्र जे दिलं जात आहे. आडव्या बॅटनं फटका खेळला अगदी आपण पाहतोय. मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू फीड केला जातोय. सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि सांघिक धाव संख्या सिंगल बरोबर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 25 वरती धाव फलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. संतोष शेठ नागवडे 11चा कॅप्टन तेजस जाधव यांना देखील चांदीचं नाणं देऊन त्या ठिकाणी मात्र सन्मानित केले जात आहे. यस आणि या मॅच चालू आहे. अर्थात कर्दुले हरिया टीम आहे का प्रतिनिधी कोणी? हरकत नाही, प्रतिनिधीकडे द्या. 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्या. कर्दुले हरिया स्पोर्ट क्लब कर्दुले हरिया यांना देखील चांदीचं नाणं त्या ठिकाणी मात्र दिलं जाते कॅप्टन साठी. मैदानाच्या आतमध्ये विकेट पाहायला मिळते. देवेंद्रजी फुलफगर ज्यांनी आम्हाला ही चांदीची नाणी दिली, वेळात वेळ काढून उपस्थित झाले, त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. रॉयल ग्रुपच्या माध्यमातून, साईराम मित्र परिवाराच्या माध्यमातून आणि आमचे बंटीदादा गायकवाड विशाल भाऊ यांच्या माध्यमातून आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. देवेंद्रजी फुलफगार अगदी आपण पाहतोय मोठं योगदान या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. 15 चेंडू आणि 78 धावांची गरज. जब भी कठिनाई आती है तो कठिनाइयों को बताओ कि तुम कठिनाइयों से कितने कठिन हो. क्षमता आहे लढण्याची. खरं तर संतोष नागवडे स्पोर्ट क्लब कडे देखील आणि या वेळेला अगदी आपण पाहतोय बॅकवर्ड पॉइंटला झेल झालाय. आणखीन एका विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहिलं. संदतजी गाजरे देखील खुश असतील. कर्दुले हरिया पारनेर तालुक्यातील टीम चांगली कामगिरी करते. माजी नगराध्यक्ष अगदी आपण पाहतोय क्रिकेट वरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटच्या खेळाडूंना नेहमीच एक योग्य व्यासपीठ ज्यांनी उपलब्ध करून दिलं, रवींद्रजी ढोबळे साहेब यांचं आगमन व्यासपीठावरती होतंय. त्यांचा सन्मान देवेंद्रजी फुलफगर यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. त्याचबरोबर सन्माननीय बंटी पाटील, संतोषजी पोटे यांच्या शुभ हस्ते सन्मान संपन्न होतोय. रवींद्रजी ढोबळे साहेब माजी नगराध्यक्ष आणि भावी नगरसेवक म्हणून सगळेजण त्यांच्याकडे पाहत आहेत आणि त्यांना या ठिकाणी व्यासपीठावरती त्यांचा सन्मान संपन्न होतो आहे. खरं तर रवींद्रजी ढोबळे साहेब यांचा देखील आम्ही खूप मोठे चाहते असायचो. ज्यावेळी चिंचमय स्टेडियम आळकुटी या ठिकाणी मॅचेस व्हायच्या, अक्षरशः सतीश गावडे सर असतील, रवींद्रजी ढोबळे सर असतील, दर्शक गर्दी करायचे यांना पाहायला आणि एक नामांकित गोलंदाज म्हणून कित्येक काळ कारकीर्द निभावली रवींद्रजी ढोबळे साहेब. अगदी आपण पाहतोय सिरूर एक्सप्रेस, घोड नदी एक्सप्रेस, स्वर्गीय सीतारामदादा चौधरी घोड नदी एक्सप्रेस या नावानं नेहमीच त्यांचा उल्लेख करायचे. अगदी आपण पाहतोय. परंतु क्रिकेटशी संबंध आज रोजी देखील ठेवला एक मोठी ट्रॉफी, PRD ट्रॉफी या क्रिकेटच्या स्पर्धेचं रवींद्रजी ढोबळे साहेब अतिशय प्रभावी आयोजन करतात. धावा स्कोर कार्ड वरती अगदी आपण पाहतोय 27 धावा धाव फलकावरती आहेत. 13 चेंडू 76 धावांची गरज. स्वर्गीय सीतारामदादा चौधरी हे नाव निघलं आणि काही वाक्य नक्कीच त्यांची आठवली. हे सायंकाळचं सत्र आहे. हो, हा चेंडू ऑन साइडच्या दिशेला खेळलाय. थोड़ी देर के बाद मैदान के ऊपर अंधेरा छा जाएगा, सितारों के साथ अंबर झूम के नाचेगा, सागर लहराएगा, होगी एक पहल, लेकिन उसके पहले एक शाम होगी, देखना है आज की शाम किसके नाम. ही स्वर्गीय सीतारामदादा चौधरी यांच्या तोंडातली वाक्य होती. आठवणी येत असतील रवींद्रजी ढोबळे साहेबांना. अगदी आपण पाहतोय एक नामांकित गोलंदाज म्हणून सातत्याने साई स्पोर्ट्स शिरूर या टीम मधून नक्कीच कारकीर्द निभावली ढोबळे साहेबांनी. 28 धावा अगदी आपण पाहतोय 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 75 धावांची गरज. मजबूत पकड कर्दुले हरिया टीम. सन्माननीय शरद ढोकले साहेब देखील अगदी आपण पाहतोय टेरेस वरून साईराम ग्रुपचे सदस्य आहेत आणि या पलीकडे टेरेस वरून सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही मनापासून स्वागत असेल. रॉयल ग्रुप साईराम मित्र परिवाराचं हे शानदार आयोजन अगदी आपण पाहतोय चालू आहे. 28 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये
ओव्हर क्रमांक अगदी आपण पाहतोय 4. आकाशाचे वेज चेंडूने घेतले कव्हर पॉइंटला, शतरक्षक चेंडूच्या खाली, ओ कॅच निसटलाय. झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धाव संख्या जर पाहिली तर मात्र 29 आहे. अर्थात आता समीकरण शेवटचे 11 चेंडू 74 धावा या मॅचचं समीकरण तयार होत असताना विशाल पवार यांच्या हातातून मात्र थोडंसं खराब शतरक्षण होत असताना अगदी आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या 29, 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पुन्हा एकदा तयार संदीप गावडे. यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला फटका खेळला, शतरक्षक चेंडू वरती. सुरेख कलेक्शनच्या ठिकाणी मात्र जे केलं जात आहे. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 30 वरती. बट आप नहीं चलेगा एक्का दुक्का, मारना पडेगा चौका या छक्का. बॉल्स आणि रन्स तफावत वाढत चालली आहे. आता चेंडू शिल्लक असतील 10 आणि जवळजवळ 73 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. संतोष शेठ नागवडे स्पोर्ट फाउंडेशन विरुद्ध कर्दुले हरिया स्पोर्ट क्लब यांच्यातील लढत अगदी आपण पाहतोय. श्री हरेश्वर स्पोर्ट क्लब कर्दुले हरिया ही टीम मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण करत असताना अगदी आपण पाहतो आहे. चांगला परफॉर्मन्स आज दिवसभराच्या सत्रामध्ये या टीमनं मात्र जो दिलाय. आणखीन एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. तीस धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सुरेश पवार त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. निम्मा संघ गारद झालाय, निम्मा संघ माघारी परतलाय. मजबूत पकड श्री हरेश्वर स्पोर्ट क्लब कर्दुले हरेश्वर टीम करत असताना या सामन्यावरती, कारण की चेंडू 9 आणि तब्बल 73 धावांची गरज. राहुल दादा गव्हाणे वेळात वेळ काढून उपस्थित झाले, त्यांचंही स्वागत असेल. यावेळेला पुन्हा एकदा झेल टिपलाय आणि हा 6वा धक्का असेल. डाव कोलमडतोय, डाव कोसळताना पाहायला मिळतोय. 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना रॉयल ट्रॉफीचं रॉयल आयोजन सन्माननीय विशाल तथा बंटी दादा गायकवाड पाटील आणि मित्र परिवार रॉयल ग्रुप आणि साईराम मित्र परिवार सातत्यानं पाठीमागची 3 वर्ष जर पाहिलं तर अतिशय प्रभावी करत असताना उद्या 3रा दिवस असणार आहे आणि उद्या देखील दिग्गज संघ तुमच्या भेटीला येत आहेत. अनेक तालुक्यातील टीम्स उतरत आहेत. नामांकित आयकॉन उद्या देखील उतरणार आहेत आणि 9 वाजल्यापासून बरोबर उद्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्यामुळे बहुसंख्येनं आपण उपस्थित राहायचंय आणि मैदानावरती यायला जमलं नाही तर tenniscricket.in या YouTube वाहिनीवरती घर बसल्या देखील ही क्रिकेटची स्पर्धा तुम्ही आनंद घेऊ शकता. लाईव्ह बरोबर जोडल्या गेलेल्या प्रेक्षक राजाचं देखील स्वागत असेल. एक्सप्रेस बॉल यष्टरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय, स्थिरावतोय. डॉट बॉल आहे. सांघिक धाव संख्या जर पाहिली तर मात्र धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 30 धावा. 8 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. तब्बल 73 धावांची गरज. विशाल भाऊ आल्बर अगदी आपण पाहतोय धावपळ पाहायला मिळते. राहुल भाऊ गोगडे आपण पाहतोय धावपळ पाहायला मिळते. उद्या जगदंब 11 उरुळी कांचन खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धेश्वर पिंपळगाव 11, त्याचबरोबर छत्रपती वॉरियर शिरूर आणि या पारगाव शालू मालू पारगाव उद्या या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे चांगला खेळ, प्रत्येक संघामध्ये एक नामांकित आयकॉन असणार आहे. खरं मी धन्यवाद देईल सन्माननीय बंटीदादा गायकवाड यांना, धन्यवाद देईल विशाल भाऊ आल्बर, राहुल भाऊ गोगडी यांना. विशाल भाऊ आल्बर यांचा फोन आला, त्यांनी सांगितलं किती दिवस देत आहेत. सर्वच्या सर्व दिवस द्या. अमूल्य वाटा नामाशेठ दसगुडे यांचा देखील आहे. अमोल दसगुडे अगदी आपण पाहतोय. विशाल भाऊ आल्बर यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं सगळे दिवस देता का, सगळे दिवस या, परंतु पुढचे दिवस अगोदरच दिले होते. उद्या सिन्नरला आहे, आज शिरूर नगरीमध्ये. मी सांगितलं पहिले 2 दिवस द्या आणि या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सालवाप्रमाणे नक्कीच 2 दिवसाची जी संधी दिली बंटी पाटील आणि त्यांच्या सगळ्या मित्र परिवारांना, त्यांना मी धन्यवाद देईल. सांघिक धाव संख्या जर पाहिली तर मात्र पुढे जाऊन पोहोचताना अगदी आपण पाहतोय विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. वेगवेगळे आवाज येणार आहेत. अक्षय भापकर या ठिकाणी उपस्थित आहेत. वडुले गाव पारनेर तालुका आयोजक कमिटीमध्ये आहेत. आयोजक कमिटीचे मुख्य मेंबर आहेत आणि सगळ्यांच्या समोर पारनेर लावलं जातं हे खूप महत्वाचं आहे, नाही का. पंकज दादा कारकेले व्यासपीठावरती आहेत. सरपंच राळेगण थेरपाळ अगदी आपण पाहतोय एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे. दादा आणि माझी कमी भेट झाली असली तरी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला माझा आवाज असतो. होम मिनिस्टर अतिशय जोरदार चालू आहेत आणि भावी पंचायत समिती सदस्य
म्हणून त्यांच्याकडे सगळेजण पाहत आहेत. यावेळी अगदी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. संदेशजी घागरे देखील पारनेरवरून सामने पाहण्यासाठी आलेले आहेत. विशालदादा गायकवाड देखील पारनेरचेच आहेत. बंटी दादा पारनेर प्रत्येकाच्या समोर लागले आणि पारनेर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आहे. यावेळी अगदी आपण पाहतो आहे आयोजक कमिटी जर पाहिली तर रमेशजी दिवटे सगळे बॅनर वगैरे मैदानाला सजावटीचं काम ज्यांनी केलं दिवटे मंडप डेकोरेटर्स यांना धन्यवाद देईल. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. अथक परिश्रम अथक मेहनत घेतली आणि आमची आयोजन कमिटी जर पाहिली तामा सर जरा कोतवकर साहेब अगदी असं आपण पाहतोय. राहुल गव्हाणे सादिक शेळके भाऊ चव्हाण सौरभ शेळके असतील संतोष भाईक अक्षय आढाव राहुल गोडके अक्षय भापकर विजय जाधव पवन मल्लाव संदीप गायकवाड